थंडीमध्ये मस्त अशी कोवळी लुसलुशीत आणि ताजी मेथी बाजारामध्ये विकत मिळते. आणि याच अशा मस्त ताज्या मेथीपासून जरा सुद्धा मैद्याचा वापर न करता आपण हे क्रॅकर्स तयार केले आहेत. आणि इतके मस्त होतात ना की महिनाभर टिकतात. आणि बाहेरचे जे विकतचे क्रॅकर्स असतात ना त्यापेक्षा सुद्धा हे क्रॅकर्स चवीला खूप छान लागतात. बघा, सहज याचा हाताने चुरा होतोय असे हे इतके मस्त खुसखुशीत तयार झाले आहेत. पण बघा, माझ्या बोटांना कुठेही तेल लागलेलं नाहीये. जरी संपूर्णपणे चुरा केला तरी सुद्धा अजिबात आपल्या हाताला कुठेही तेल लागत नाही. असे हे मस्त खुसखुशीत पण अजिबात तेलकट न होणारे, महिनाभर टिकणारे हे क्रॅकर्स सकाळच्या चहा सोबत असो किंवा संध्याकाळच्या वेळी चहा सोबत काहीतरी खावंसं वाटतं अशा वेळेस जर तुम्ही एकदा हे जर क्रॅकर्स बनवून ठेवले तर अगदी महिनाभर सुद्धा टिकतात. मुलं कधी कधी मेथी खायला नको म्हणतात, तर त्यांच्या सुद्धा पोटामध्ये या निमित्ताने मेथी जाईल. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम एखादं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हलकासा दाब देऊन मी हे असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून इतकं बारीक रवा घालायचा आहे आणि 1 टेबलस्पून डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालायचं. याच्याने खमंगपणा छान येतो. चवीपुरतं मीठ घालायचं. त्याचबरोबर 1 कप पीठ होतं त्याकरता 1 टेबलस्पून घट्ट असं साजूक तूप घालायचं आहे. साजूक तूप जर तुम्ही वितळवून घेतलं तर मात्र 2 टेबलस्पून घाला, किंवा जर तुम्हाला तुपाऐवजी तेलाचा वापर करायचा असेल तर मात्र तुम्ही 2 टेबलस्पून तेलाचं मोहन घालू शकता. आता पिठाच्या प्रत्येक कणाला मस्त असं हे तूप चांगलं असं चोळून घ्यायचं आणि बघा, असं मुटका वळला पाहिजे इथपर्यंत आपलं हे मोहन असायला हवं. आता यामध्ये आपल्याला काही जिन्नस घालायचे. त्यापैकी 1 चमचा ही जिऱ्याची भरड घातलेली आहे. त्याचबरोबर 1 चमचा काळी मिरीची पूड घालून घ्यायची आहे. याच्याने मस्त असा हलकासा तिखटपणा येतो. त्यानंतर इथे आपल्याला 1 चमचा इतका ओवा हा हातावर असा चोळून घ्यायचा. ओव्याचा स्वाद यामध्ये अप्रतिम लागतो. त्यानंतर खमंगपणासाठी 1 चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे आणि 1 कप पीठ होतं याकरता 1 कपच ही मेथीची पानं अशी छान आता कोवळी ताजी आणि मस्त अशी बारीक मेथी मिळालेली आहे मला. या ताज्या मेथीपासूनच आज आपण ही बिस्किट किंवा हे क्रॅकर्स तयार करतोय. ही स्वच्छ धुवून आणि निथळून घेतलेली आहे आणि ही चिरून आपल्याला मेथी यामध्ये घालून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये मेथीचा कडसरपणा बॅलन्स होण्यासाठी ही अशी पिठी साखर यामध्ये घालायची. मी पिठी साखर आधीच करून ठेवलेली असते नेहमी डब्यामध्ये, त्यामुळे ना याचे थोडेसे असे खडे झालेले आहेत, ते असे हाताने मोडून घेतले. आता हे सगळं मेथीच्या पानांमध्ये बरंचसं मॉइश्चर असतं, त्यामुळे हे एकदा चांगलं असं व्यवस्थित मिसळून घ्यायचं. म्हणजे काही कोरड्या जिन्नसांबरोबर ही मेथी सुद्धा चांगली यामध्ये मिसळली जाते. आता आपल्याला थोडं थोडं, अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही, कारण मेथीला ना बरंचसं नंतर पाणी सुटतं. त्यामुळे घट्टसर कणिक भिजवून घ्यायची आहे. आणि आपण जेवढं घट्ट कणिक भिजवतो ना तेवढं आपले हे मेथीचे क्रॅकर्स अजिबात तेलकट होत नाहीत. त्यामुळे घट्टसर, म्हणजे पुरीला जसं आपण पीठ भिजवतो तसं घट्टसर हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. यामध्ये रवा आहे, तो रवा थोडासा आपण हे असं पीठ जेव्हा मुरायला ठेवू ना त्यावेळेस तो फुलतो, त्यामुळे ते घट्टसरच पीठ मळायचं. पण यामध्ये मेथीची पानं सुद्धा आहेत, तर मेथीची पानं थोड्या वेळाने त्याचं मॉइश्चर रिलीज करतात. म्हणून आहे ना आपल्याला घट्टसर हे कणिक भिजवायचे नाही, तर फार सैल आपली कणिक होईल. एक 10 मिनिटं मी हे असंच बाजूला ठेवलं, म्हणजे यामध्ये घातलेला रवा चांगला फुलला. आणि हे एकदा चांगलं असं मळून घ्यायचं आहे. मोठ्या पोळपाटावर आपल्याला हे चांगले असे क्रॅकर्स लाटून घ्यायचे आहेत. आता हे चांगलं असं मळून घेतलं की आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये जर आपण नेहमीची पोळी तयार करतो ना त्या पोळीच्या आकाराचे जर लाट्या केल्या तर बरोबर 6 लाट्या तयार होतात. यातल्या बाकीच्या सगळ्या लाट्या मी झाकून ठेवणार, म्हणजे त्या कोरड्या होणार नाहीत. आणि एका लाटीला थोडंसं हलकंसं, जर आपण घट्टच पीठ मळेल त्यामुळे तेल किंवा पीठ लावण्याची गरज लागत नाही, पण तरी सुद्धा जर पोळपाटाला पीठ चिकटत असेल तर थोडंसं तेलाचं पोट लावावं किंवा पीठ लावलं तरीही चालेल. आणि साधारणपणे असा चौकोनी आकार आपल्याला लाटून घ्यायचा आहे, कारण आपण चौकोनी आकारामध्ये हे क्रॅकर्स तयार करणार आहोत. जर तुम्हाला याच्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार करायच्या असतील तरी वाटीने तुम्ही पुऱ्या तयार करू शकता.
पण पुऱ्या तयार करायला ना फार जास्तीचा वेळ लागतो. आणि हे क्रॅकर्स असे मी हे कातणीने कापून घेणार आहे. याच्यामुळे बाजूचं कडा सुद्धा बऱ्याचशा वाया जात नाही आणि आपल्याला पटापट हे सोयीचं होतं. आता हे असे क्रॅकर्स मी तयार करून घेत आहे. कातणीने कापा किंवा जर सुरीने कापलं तरीही चालेल. ही जी कड आहे ती काढून घेतली बघा. जर आपण गोल गोल पुऱ्या लाटल्या असत्या किंवा वाटीने जर गोल किंवा ग्लासाने जर शेप दिला असता तर बरंच मधला भाग वाया जातो. पण क्रॅकर्स हे असे तयार करते ना चौकोनी, त्यामुळे बघा जास्तीचं वाया गेले नाही. अगदी थोडंसं बाजूचं वाया गेलेलं आहे. ते आपण पुन्हा दुसरी जेव्हा क्रॅकर्स बनवू त्यावेळेस वापरणार आहोत. आता याला हे असे फोकने थोडेसे टोचे मारून घेतले म्हणजे हे क्रॅकर्स अजिबात फुगणार नाहीत. मस्त असे खुसखुशीत आणि क्रिस्पी असे तयार होतील. या पद्धतीने हे आता बाकीचे सुद्धा सगळे क्रॅकर्स मी असे तयार करून घेतलेले आहेत. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये इतके सारे हे क्रॅकर्स बनवून तयार झालेत. अगदी 1 कप पिठाचे सुद्धा बरेचसे क्रॅकर्स तयार होतात. आठवडाभर सहज पुरतील इतके क्रॅकर्स तयार होतात. आता हे तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये हे क्रॅकर्स असे घालून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर मात्र तुम्ही 10 मिनिटं हे बेक सुद्धा करून घेऊ शकता. पण माझ्याकडे मायक्रोवेव्ह नाहीये म्हणून मी हे तळून घेत आहे. तुम्हाला जर जरा सुद्धा वापर तेलाचा करायचा नसेल तर तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये बेक करू शकता. आता हे बघा असे बुडबुडे कमी होईपर्यंत चांगले मंद आचेवर उलटपालट करून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. कारण हे महिनाभर टिकणारा पदार्थ आहे, खुसखुशीत राहायला पाहिजे म्हणून हे असे बुडबुडे शांत होईपर्यंत चांगले असे तळून घेतले. आणि मग ह्या अशा जाळीच्या झाऱ्यामध्ये घालून चांगलं तेल झटकून झटकून निथळून घ्यायचं आहे. आणि हे आपले एक बॅच तळून झालेली आहे. आता दुसरी सुद्धा याच पद्धतीने जेवढे कढईत मावतील तेवढे सगळे क्रॅकर्स यामध्ये घालून घ्यायचे. असे बुडबुडे अगदी कमी होईपर्यंत उलटपलट करून चांगले असे हे तळून घ्यायचे आणि तेल चांगलं झटकून निथळून काढायचं आहे. या पद्धतीने सगळे हे क्रॅकर्स तयार करून घेतले बघा. मस्त असे खुसखुशीत आपले क्रॅकर्स तयार झालेले आहेत. अगदी बनवायला सुद्धा एक 15 ते 20 मिनिटाचा कालावधी लागतो, फार वेळ सुद्धा लागत नाही. आणि मुलांना लहान सुट्टीच्या डब्यामध्ये देण्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळेस काहीतरी खायला मागतात अशा वेळेस देण्यासाठी हे अजिबात तेलकट न होणारे क्रॅकर्स अतिशय उत्तम पर्याय आहे. आपल्याला सुद्धा चहा सोबत खाण्यासाठी किंवा कधी कुठे प्रवासाला चाललो असेल अशा वेळेस हे क्रॅकर्स बनवून तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुम्हाला हे आजचे क्रॅकर्स कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छानशा रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूया. धन्यवाद.